आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत की प्राइस ॲक्शन म्हणजे नेमके आहे तरी काय. आता तुम्ही प्राइस ॲक्शन हा शब्द भरपूर वेळा ऐकला असेल, पण तुम्हाला त्यात कन्फ्युजन असेल नेमकं प्राइस ॲक्शन हे असतं तरी काय. तर प्राइस ॲक्शनमध्ये मुख्यतः 3 गोष्टींचा समावेश होतो. त्यामध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मार्केटचा आपल्याला ट्रेंड ओळखायचा असतो. मार्केट डाऊन साईडला आहे की अप साईडला, हा झाली पहिली गोष्ट. यानंतर आपण बघू सपोर्ट आणि रेझिस्टन्स, म्हणजे मार्केट नेमकं कुठल्या पॉईंटला पॉज घेते, ब्रेक घेते, कुठली लेवल ब्रेक करते, हा झाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तिसरा पार्ट म्हणजे चार्ट पॅटर्न. आता चार्ट पॅटर्नमध्ये आपण डबल टॉप, फ्लॅग पॅटर्न, हेड अँड शोल्डर असे भरपूर प्रकारचे पॅटर्न येतात. आपल्याला ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. या सगळ्यांना मिळूनच प्राइस ॲक्शन म्हणतात. मध्ये ट्रेंडबद्दल थोडी माहिती बघूया. मार्केट हे 3च फेजमध्ये चालत असतं. पहिल्यांदा अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज, हे 3 ट्रेंड झाले. ठीक आहे. आणि यानंतर सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता सपोर्ट रेजिस्टन्स तुमच्या ड्रॉ करण्यावर आहे. तुम्ही 1 हॉवरमध्ये करताय की 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये करताय की वीकच्या करताय किंवा मंथच्या करताय. तुम्ही जेवढी टाईम फ्रेम जास्त तेवढा त्याचा रिझल्ट जास्त असतो. ठीक आहे. आणि चार्ट पॅटर्नचा पण तोच फॉर्म्युला. वेव्हमध्ये, डीपमध्ये ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा ते बघू. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज. त्यानंतर नेक्स्ट राहील सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि नंतर चार्ट पॅटर्न. ठीक आहे. ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत.